जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरात बुधवारी रात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलिसांनी अवैध हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील रामदास मिसाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मानेरे गावातील लक्ष्मीनाथा भोईर या चाळीतील रूम नंबर 4 येथे राकेशनाथा भोईर हा अवैध हुक्का पार्लर चालवत आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी, बकटस्वामी दराडे, रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, गणेश डमाळे, चंद्रकांत गायकवाड या पथकाने धाड टाकली। दरम्यान राकेशनाथा भोईर हा अवैध हुक्का चालवत असल्याचे आढळून आले। यावेळी 9 इसम सदर ठिकाणी हुक्का पित असल्याचे दिसून आले। त्यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून हुक्का पॉट आणि हुक्का फ्लेवर जप्त केले आहेत। माननीय पोलीस आयुक्त आदरणीय आशुतोष डुंबरे सर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनकडून कारवाई सातत्याने चालू आहे। मुले तरुण पिढी ही नशेच्या आहारी जात आहे, त्या दृष्टीने आपण NDPS कंजम्पशन पोझिशनचे जे केसेस करत आहेत। आम्हाला अशी कारवाई करत असताना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आपले गुन्हे प्रकटीकरण पथकातील FA कुलकर्णी, PSI दराडे, पोलीस हवालदार मिसळ व टीम आपण दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रात्री मानेरे गावामध्ये रवाना केलेली होती। त्यावेळेस मानेरे गावातील राहुल नगर येथील एका चाळीतील घरामध्ये राकेश भोईर नावाचा व्यक्ती अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालवताना मिळून आला। त्याच्याबरोबर तिथे सदर गुन्ह्यात सहभागी झालेले इतर 9 असे टोटल 10 जणांविरुद्ध आपण महाराष्ट्र राज्य सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने सुधारित अधिनियम 1918 अन्वये गुन्हा नोंद करलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी वापरलेले जी काही पॉट्स आहेत, हुक्का पार्लर पॉट्स व फ्लेवर तंबाखूची उत्पादने ही सुद्धा जप्त केलेली आहेत। आणि याद्वारे मी सर्व नागरिकांना आणि सांगू इच्छितो की असे कोणतेही इलिगल ॲक्टिव्हिटीज आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित आम्हाला माहिती द्या, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि गुन्हेगारांना पण आम्ही सांगू इच्छितो की 24/7 आमची तुमच्यावरती निगराणी आहे, कोणाचीही गय केली जाणार नाही। जय हिंद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।